शिक्षक जरी असलो तरी एक कला फार मोठा कलाकार नाही आहे किंवा स्वतःची स्तुती करणं चुकीचं आहे. पण मी परमेश्वराच्या कृपेनं जी प्रतिभा मला परमेश्वरानं दिली आहे ती साकारणारा एक सामान्य कलावंत मी मनोज होता. इतकी माझी ओळख छान आहे. आणि त्या म्हणाल्या की मी तुम्हाला म्हणालो की सर्व मास्तरांना माझा नमस्कार. त्याचा अर्थ असा आहे की माझ्या स्तरावरती म्हणजे आईच्या उंचीवरती येऊन शिकवतो तो शिक्षक. किती मस्त. या शब्दाचा अर्थ असा की मास्तर आईच्या स्तरापर्यंत जी व्यक्ती असे असते, तुम्ही सगळे शिक्षक आहात बरोबर त्या योग्यतेच्या म्हणून तर तुम्ही या पुरस्कार सोहळ्यासाठी आहात. म्हणून तुम्हाला मी मास्तर बरोबर सर्व मास्तरांना माझा नमस्कार. तर कष्टाचे पैसे देवासमोर ठेवून घेतल्यानंतर ते प्रसाद होतात. बरोबर. आणि ते वाईट मार्गाला खर्च करताना ते देवाकडून आले मला हे वाईट कामाला खर्च करायला नको आहे. तर मला सांगते हा नमस्कार. जर गुरु त्यांना योग्य वेळी मिळाला, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं, दिशा मिळाली जगण्याची, तर कदाचित त्यांचं आयुष्य पण बदलेल आणि समाजाला पण एक चांगले म्हणजे भविष्यातले नागरिक मिळतील असं मला वाटतं. तुम्ही याकडे कसं बघता? कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कुठे कुठे शोधू तुला, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. बीज अंकुरे ज्या ठाई, तिथे तुझा वास, तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास. बीज अंकुरे ज्या ठाई, तिथे तुझा वास, तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास. तुझी खून नाही ऐसा, गाव तरी कोणता रे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. छान. नमस्कार आदरणीय पालक, प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपला पहिला पॉडकास्ट, ज्यामध्ये नेहमीच मला वाटलेलं आहे, गेली महिना झाला आमची चर्चा चालू आहे की आयडियली हा पॉडकास्ट कसा सुरू करायचा. कारण जसं मी तुम्हाला वचन दिलं होतं की आजकालच्या समस्या विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, ह्या दूर करण्यासाठी आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिला आणि महत्वाचा भाग घ्यायचा आहे तो म्हणजे नॉलेज, ज्ञान. आणि असं ज्ञान पालकांना, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे की ज्याच्यामुळे शिक्षणासंदर्भातल्या त्यांच्या मनातल्या कुठल्याही शंका बाजूला राहू नये. या संदर्भातच मी विचार केला की संस्कारांचीही तेवढीच गरज आहे. एक आदर्श शिक्षक कसा असावा, एक आदर्श शिक्षक जर आपल्या विद्यार्थ्याला मिळाला तर त्याचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं असं जे म्हणतात, म्हण प्रचलित आहे, त्या पद्धतीनं कसं होऊ शकतं, पूर्णपणे कायापालट होऊ शकतो. असे एक शिक्षक आपल्यामध्ये आहेत आज इथे. तर आत्ताच तुम्ही ज्यांचं सुमधुर संगीत आणि आवाज ऐकला ते म्हणजे आपले सुतार सर. ज्ञानाचा अखंड झरा असलेले, विज्ञानाची आवड असलेले, कलेचा ज्ञान, कलेचा अभिमान असलेले, असे प्रत्येकाला आपलेसे वाटणारे, हवे हवेसे वाटणारे, एकदा भेटल्यानंतर आपल्याला जिंकून जाणारे, चित्रकलेचे म्हणजे आपल्या मी पाहिलेल्या याच्यामध्ये अक्षरशः ज्यांची चित्र बघितल्यानंतर, पेंटिंग्स बघितल्यानंतर डोळ्यातून त्या ज्याचं चित्र आहे, पोर्ट्रेट आहे, त्यांच्या मनात काय चाललंय असे भाव उमटवणारे आमचे मनोज सुतार सर, त्यांचं मनापासून मी आज आपल्या पॉडकास्ट मध्ये स्वागत करत आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे की माझा पॉडकास्ट सरांच्या सोबत सुरू होत आहे. नक्कीच सरांचे जे संस्कार आहेत, त्यांचा जो विचारसरणी आहे, पालकांच्या बद्दल विचारसरणी आहे, विद्यार्थ्यांना घडवण्याच्या बाबतीची विचारसरणी आहे, याच्यामुळे खूप मुलांच्या मध्ये, पालकांच्या मध्ये एक मोठा बदल आपल्याला आजच्या पॉडकास्ट नंतर नक्कीच बघायला मिळेल. त्यामुळं आजचा पॉडकास्ट हा माझ्यासाठीच नव्हे तर एक शैक्षणिक दृष्ट्या जो मी परिवर्तनाचा विचार घेऊन ह्या पॉडकास्ट सुरू करण्याच्या मागे लागलेलो आहे, त्यासाठी एक महत्वाचं दगडात म्हणजे मैलाचा दगड साबित होईल
हे नक्की मी आज सांगतो. आणि पुन्हा एकदा मनोज सुतार सरांचं मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार, थँक्यू. सर, आपल्याबद्दल थोडस आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल का? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा जो उपक्रम घेताय तो विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि पालकांच्या सुद्धा भविष्यासाठी. बरोबर. कारण यात विद्यार्थ्यांचं भविष्य जसं लपलंय तसं पालकांचं सुद्धा भविष्य लपलंय. 100%. असा हा उदात्त हेतू ठेवून तुम्ही हा जो उपक्रम घेताय हा खूप स्तुत्य असा आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही याच्यासाठी जे मुद्दे निवडलेत की यातून शिक्षणाबरोबर संस्कार, 100%. हा जो त्यातला मुद्दा आहे हा अतिशय मोलाचा आहे. आणि या गोष्टीचा मी एक खारीचा वाटा होऊ शकतो हे माझं सद्भाग्य आहे. तर मला वाटते की या अनुषंगानं तुमच्या माझ्यामध्ये जी चर्चा होईल बरोबर. ती कोणत्याही प्रकारची औपचारिक न होता आपण सहज मारलेल्या गप्पांमधून 100%. ते आपण द्यायचा प्रयत्न करूया असं मला वाटतंय. हो, बरोबर. तुम्ही आता थोडक्यात माझी ओळख विचारली तर मी अतिशय सामान्य कुटुंबातून आणि घरच्या सामान्य परिस्थितीतून आत्ता सारख्या भौतिक सुखाने समृद्ध असणाऱ्या शाळांमधून नाही, बरोबर. सामान्य शाळांमधूनच, म्हणजे दिसायला सामान्य असणाऱ्या पण असामान्य शिक्षण असणाऱ्या अशा शाळांमधून त्या परिस्थितीनुसार शिक्षण घेत घेत मी पेंटिंगचं शिक्षण पूर्ण केलं. बरं. त्यामध्ये माझं GDAT पेंटिंग डिप्लोमा झाला आणि त्याच्यानंतर माझा आर्ट टीचर डिप्लोमा झाला आणि सर्व्हिसमध्ये शिक्षक म्हणून, कला शिक्षक म्हणून आल्यानंतर 2003 मध्ये माझा आर्ट टीचर डिप्लोमा AM झाला. म्हणजे आर्ट मास्टर ही माझी पदवी मी संपादन केली. गेली 25 वर्ष पूर्ण झाली. बरोबर. मी शहापूर हायस्कूल, शहापूर इचलकरंजी येथे कला शिक्षक म्हणून काम करतोय. माझं एक सद्भाग्य असं आहे की जसा विद्यार्थ्याला शिक्षक मिळायला पाहिजे किंवा गुरु मिळायला पाहिजे तसा शिक्षकाला सुद्धा गुरु असायला पाहिजे. बरोबर. ज्या वेळेला मी या शाळेत नोकरीसाठी रुजू झालो त्यावेळेला माझ्या गुरु समान असणारे त्यावेळेचे माझे मुख्याध्यापक मान्य श्री संपाळ सर, त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की सर, तुम्ही स्वतः चित्र किती काढली मी विचारणार नाही, तुम्ही हात किती घडवले मी विचारणार. तर ते नोकरीच्या सुरुवातीलाच माझ्या मनावर कोरलेलं ते एक वाक्य होतं. मी चित्र तर काढतच राहिलो. बरोबर. काढत राहिलो म्हणण्यापेक्षा नाही काढलं तर मी जगू पण शकणार नाही. कारण एका कलावंताचा तो कला त्याचा ध्यास नाही, श्वास असला पाहिजे. बरोबर. तर माझ्या स्वतःच्या कलेला जपताना त्यांच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या आशीर्वादाने मला अनेक हात घडवण्याचं सुख मिळालं, सद्भाग्य मिळालं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी शिक्षक जरी असलो तरी एक फार मोठा कलाकार नाही आहे किंवा स्वतःची स्तुती करणं चुकीचं आहे. पण मी परमेश्वराच्या कृपेनं जी प्रतिभा मला परमेश्वरानं दिली आहे ती साकारणार आहे सामान्य कलावंत मी मनोज सुतार. इतकी माझी ओळख छान आहे. खरंच तुम्ही, हे तुमचं मोठं मन आहे की तुम्ही असं बोलताय. पण मी सांगू इच्छितो की मागे जी महाराजांची पेंटिंग आहे ती देखील सरांनी बनवलेली आहे. ती ही आजकाल बनवलेली नाहीये, ती विद्यार्थी दशेत असताना बनवलेली. तुम्ही अंदाज लावू शकता की एखाद्या शाळेचा किंवा कॉलेजचा विद्यार्थी असताना जी व्यक्ती इतकी सुंदर पेंटिंग बनवू शकते ती आज कोणत्या स्तरावर असेल. हा सर, या पेंटिंगच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर ज्या काळात रंग साहित्य सुद्धा घेणं सहज घेणं नव्हतं, साध्य नव्हतं, म्हणजे रंगाचे प्रकार सुद्धा माहित नव्हते, अशा परिस्थितीत काही पेंटिंगच्या मटेरियलचं ज्ञान नसताना साध्या हार्डबोर्डच्या मागच्या बाजूला वुडनचा प्रायमर देऊन छोट्या, म्हणजे त्यावेळेला 7 रुपये किंवा 9 रुपयाला इनॅमल कलरची डबी असायची, त्या रंगाने कोणतंही तांत्रिक शास्त्रीय ज्ञान नसताना केलेलं हे माझं 1990-91 चित्र आहे. त्यामुळे नक्कीच शास्त्राबरोबर कला आत्मसात करणं आणि ती थोडीशी अंगीभूत असणं फार महत्वाचं आहे. आत नसेल तर बाहेर कुठून येणार. 100%. त्यामुळे नक्कीच हे परमेश्वराने आधी देऊन ठेवलेलं आहे. बरोबर. तर असे आपले मनोज सुतार सर. आज आपण सरांच्या सोबत खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणार आहोत. सरांचे माझे तसे घनिष्ठ संबंध आहेत, अगदी ते मला आमच्या वडिलांसारखे आहेत. अतिशय प्रेमाने प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्यावर त्यांचा
म्हणजे त्यांचा अट्टाहस असतो असं म्हणायला हरकत नाही की प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे. कित्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिक, मानसिक आणि सर्व प्रकारचे जे त्यांना करता येऊ शकते ते मदत करतात, पण विद्यार्थ्याला कुठे अडू देत नाही. आणि असे शिक्षक मिळणं हे विद्यार्थ्यांचंच नाही तर समाजाचं पण भाग्य लागतं. तर असे सर आपल्यासोबत आज उपस्थित आहेत. सरांच्या बद्दल नक्कीच मी पहिला प्रश्न असाच विचारेन की सुरुवात जी तुमची झाली हा. अतिशय तुम्ही जर मगाशीच म्हटलं की कठीण काळ होता तो. बरोबर, परिस्थिती ही तशी हालाकीचीच होती. अशा वेळी तुम्हाला काय काय अडचणी आल्या त्या काळात? कारण आजकाल विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते दुसऱ्या क्षणी मिळतं. बरोबर. ठीक आहे, तरी देखील त्यांना त्याची किंमत नाहीये असं दिसतंय. समाजातलं जे वातावरण आहे ते असं आहे की वडिलांनी आज मागितलं, विद्यार्थ्यानं मागितलं की वडील दुसऱ्या दिवशी, आज त्याच दिवशी संध्याकाळी घेऊन येतात. अगदी त्याला आज कळालेलं आहे, तो फोन करतो बाबांना, बाबा मला आज हे पाहिजे, बाबा ऑफिस मधनं येताना घेऊन येतात. हा काळ आणि तो काळ याच्यामधला जो खूप मोठा गॅप आहे, कारण हे जाणून घेणं गरजेचं आहे. सर ह्या बाबतीत मला असं म्हणायचंय की त्याच्यात दोन गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. बरोबर. जे आपण विज्ञानात सुद्धा असं म्हणतो की गरज शोधाची जननी असते. 100% सर. ज्या वेळेला त्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मुलाला बरोबर त्याच्याकडे शोधक वृत्ती किंवा त्याच्याकडे जी जिज्ञासू वृत्ती असते, त्या जिज्ञासूपणाचं जे खत पाणी असते ना, ती त्याची गरज असायला पाहिजे. गरज असेल. गरज माणसाला घडवते असं मला वाटतं. बरोबर. आणि आता तुम्ही म्हणालात की तो काळ आणि आताचा काळ ह्यातला फरक काय आहे? त्याला गरज आहे, पण गरजेच्या आधी साधना तयार आहे. बरोबर. त्यामुळे त्याला शोधायचे कष्ट नाहीत. आणि जोपर्यंत कष्ट नाही तोपर्यंत त्याची किंमत नाही. म्हणजे त्या काळात एखादा चांगल्या दर्जाचा कागद घेणं शक्य नव्हतं. बर. चांगल्या दर्जाचा रंग घेणं शक्य नव्हतं. तर अशा परिस्थितीत माणूस स्वतः प्रयोगावर भर द्यायचे जास्त येतोय. बरोबर. आणि तो त्यामुळेच शोधाकडे आणि स्वनिर्मितीकडे झुकतोय. सगळ्याच गोष्टी मला तयार मिळाल्या तर माझ्यातला संशोधक वृत्तीचा माणूस मरतोय. 100%. त्याच्यातली संवेदनशीलता मरते. त्याच्याकडनं नवनिर्मिती होणार नाही म्हणण्यापेक्षा त्याला जे आतून उत्स्फूर्तपणाने जे बाहेर आले ते व्यक्त व्हायच्या आधी तयार असते. बरोबर. आपण आज भौतिक साधनं उपलब्ध झाली त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. 100%. हे जितकं खरं आहे तितकंच त्याच्यातल्या जिज्ञासू वृत्तीला संधी द्यायला पाहिजे. बरोबर. आमच्या वेळेला काय झालं की मिळत नव्हतं म्हणून आम्हाला धडपडायला लागायचं. एक साधं उदाहरण सांगतो. 10वीची परीक्षा झाल्यानंतर सुट्टीत काहीतरी करायचंय. मग काय करायचंय तर मग पेंटिंग करायचंय, एखादं चित्र करायचंय. काय करायचंय तर एक छोटीशी पत्रिका मला सापडली आणि त्याच्यावरती एक शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असावा असं ते एक गणपतीचं शिल्प चित्रित होतं. बरं. ते मला करावं असं वाटलं. साधनं माहित नव्हती किंवा हे चित्र करण्याच्या पद्धतीसाठी काय वापरायचं असते हेही माहित नव्हतं. बरं. मी भला मोठा पेपर घेतला, त्याच्यावरती मी त्याचं प्रमाण तयार करून घेतलं. जेवढं स्वतःच्या बुद्धीला कळतंय तेवढी त्याची आउटलाईन करून घेतली. आता मला डार्क टू लाईट जायचं हेही माहित नव्हतं. मला जसं कळतंय तसं मी ते डार्क टू लाईट करत गेलो. पण कसं एवढं मोठं चित्र कव्हर करत असताना फक्त पेन्सिलनी काम करणं शक्य नव्हतं. त्यावेळेला मी त्याची कट्ट्यावरनी राख पाडली, काजळी पाडली त्या पेन्सिलची घासून आणि ती कापसाने घासून बसवली. त्याच्यात जो भाग मला काढायचा होता, जिथं मला लाईट दाखवायचा होता, तिथं खोडरबरचे तुकडे कापले आणि त्या तुकड्याने त्यातले लाईट शिकले. ज्यावेळेला आता मी कला शिक्षक म्हणून काम करतोय त्यावेळेला मला आता कळते की हेच तंत्र होतं. बरोबर. पण त्यावेळेला मला हे सांगायलाच कोणी नव्हतं. मग ह्या तंत्राचा शोध लागला कसा तर तो लागला गरज शोधाची जननी असते. बरोबर. मला त्यावेळेला जर माहित असतं की मी जी पेन्सिलची काजळी पाडून राख तयार केली ती आज तयार बॉटलमध्ये पावडर शेडिंगची पावडर मिळते. हे मी कलेच्या क्षेत्रात आल्यावर कळालं. आज साधनं उपलब्ध आहेत, शोध मिळाला. बरोबर. त्यावेळेला साधनं उपलब्ध होती, घेण्याची ऐपत नव्हती, शोधाची गरज होती. बरोबर. म्हणून माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त त्या मुलाला स्वतःला शोध घ्यायला शिकवा. त्याचं त्याला घडू द्या. काय केलं पाहिजे पालकांनी? त्याला आयत्या कुठल्या गोष्टी द्यायला नको आहेत. मागितल्या दिलं म्हणजे तो चांगला बनेल असं नाही आहे. ठीक आहे तुमची परिस्थिती आहे त्याला तुम्ही उपलब्ध साधनं देऊ शकताय, तर त्याची किंमत कळायला पाहिजे किंवा त्या वापरण्याचा दर्जा कळायला पाहिजे. बरोबर. त्याच्यातला जो भाव आहे किंवा त्याच्यातलं त्याला व्यक्त होण्याचं जे साधन आहे ते तुम्ही तयार दिल्यानंतर तो त्याच्यातला कलावंत मेला ना. 100%. तसं करू नका. त्याला थोडंसं धडपडू द्या.
हे धडपडणं गरजेचं धडपडणं आहे. खूप गरजेचं आहे, त्याशिवाय कलावंत घडूच शकत नाही. ते शिकू पण नाही शकणार तो मी काही. तर माझा आता अलीकडचा 25-30 वर्षापूर्वीचा काळ सांगतोय ना. बरोबर. पाठीमागच्या आम्ही ज्यांना आमच्या क्षेत्रातले देव मानतोय त्यांनी काय केलं असेल मग? बरोबर. म्हणजे बाबूराव पेंटर असतील, कला महर्षी, कला तपस्वी अबोला रहमान असतील, कलायोगीजी कांबळे असतील. आमच्या काळात आम्हाला मिळाले, मग त्यांच्या काळात त्यांना काय मिळालं असेल? त्यांना फक्त कष्टच करावे लागले. बरोबर. कष्टच करावे लागले. त्या कष्टातून त्यांनी घडत गेले. म्हणजे कष्ट हा सुद्धा परिस्थितीनं दिलेला गुरुच आहे. बरोबर. आणि तो त्याच्याकडून आणि खूप सर्वात मोठा गुरु आहे. तेच आम्ही आमच्या पिढीला देत नाहीये. बरोबर. असं झालंय की प्रत्येकाला वाटतंय की माझं मूल असं फुलासारखं अलगद असायला पाहिजे. पण ते फुलाचं आयुष्य फक्त 2 वर्षाचं, ते लवकर कोमेल. बरोबर. ते जर टक्के टोनपे खात आलं ना, तर ते या ऊन वाऱ्या पावसात सगळ्या ह्या धावत्या जगात, धावत्या परिस्थितीत जगायला लायक बनेल. बरोबर. तुम्ही त्याला आयतं देऊन त्याची तुम्ही क्षमता काढून घ्यायला लागलाय. तसं नका करू. बरोबर. माझं ते 100% सर, माझं म्हणणं तेच आहे की त्याला फुल म्हणून बघण्यापेक्षा आपण त्याला एक दगड म्हणून बघूया आणि त्याला अतिशय कोरीव काम देऊन त्याच्या मूर्तीत रूपांतर करण्याचा प्रयत्न जर केला तर ते 2 दिवस मुरजण्यापेक्षा हजारो वर्ष आपला इतिहास सांगत राहील. त्यामुळं कष्ट करण्याला पर्याय नसतो. तसाच पालकांनी स्वतःच्या कष्टानं मुलांना जे देत आहे त्याची किंमत झाल्याशिवाय त्यांना जर दिलं तर त्या कष्टाची किंमत राहणार नाही, ना त्या कलेचा शोध लागेल, ना त्या मुलाला काही शिकायला मिळेल, जो सगळ्यात मोठा यातला भाग आहे. नाही, तसं विज्ञानामध्ये प्रयोग आहेत ना. बरोबर. म्हणजे तुम्ही जसे प्रयोग करत जाल तशी तुमची साध्यसिद्धता तुम्हाला सापडत जाईल. बरोबर. कलेत ही अनंत काळ प्रयोगच करायचे आहेत. बरोबर. मग तुम्ही प्रयोग ही प्रक्रिया थांबवू नका ना. बरोबर. आज माझ्या आयुष्यातली 30-35 वर्ष मी चित्रात काम करतोय, मी रंगात असतोय, मी रेषांमध्ये असतोय. बरोबर. अजूनही मला माझ्या रेषा सापडल्या नाहीत, अजूनही मला माझे रंग सापडले नाहीत. प्रत्येक चित्र मला नवा रंग देऊन जाते, नवी छटा देऊन जाते, नवं ब्रशिंग देऊन जाते, अजून नवे स्ट्रोक देते. बरोबर. अनंत काळ चालणारी प्रक्रिया आहे. असं नाही आतापर्यंतच्या संगीतकाराने, गीतकाराने, गायकाने हजारो गाणी गायली म्हणजे गाणी संपली नाही. रोज एक नवीन गाणं येतं. रोज एक नवीन गाणं येते. आजच्या नाही, मागच्या पिढ्यांना आजचं नवं गाणं आवडतंय, बरोबर. आजच्या पिढ्यांना मागचं जुनं गाणं आवडतंय. न संपणारी प्रोसेस आहे. बरोबर. त्या काळातल्या सुद्धा संगीतकारांना ऐन वेळेला काही नाही सापडलं असेल एखादं वाद्य, त्यांनी सुद्धा काहीतरी प्रयोगच केला असेल. 100%. मी अशी सुद्धा एक मुलाखत ऐकली होती की एका आर डी बर्मनजींच्या गाण्याला त्यांनी स्पीकर समोर, माईक समोर पॉलिश पेपर घासून संगीत दिलेलं की त्या वेळेला सुचलेलं क्रिएशन आहे. रेल्वेचा जाणारा जो आवाज आहे तो त्यांनी पॉलिश पेपरच्या घर्षणातून केलेला. आणि रेल्वे दूर चालली आहे याची डेप्थ आणण्यासाठी तो माईक पासून आवाज बाजूला नेलेला. तर त्या गतीनं घासली पॉलिश पेपरचं घासणं सुद्धा रेल्वेचा आवाज निर्माण करू शकतो. हा शोधच आहे. शोधच आहे. बरोबर. मग तिथं आजच्या आधुनिक जगातलं एखादं तंत्र वापरून तुम्ही रेल्वेचा आवाज दिला ही प्रगती आहे, पण शोध गेला ना. शोध गेला. खरंय. नक्कीच सर, हे अतिशय सुंदर उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. मला विचारायचंय की आजकाल कला, आता तुमच्या काळातली कला जसं तुम्ही खूप सारी उदाहरणं देत असता मला नेहमी, त्याप्रमाणे मला हे विचारायचं की त्या काळातले असे कोणकोणते कलाकार आहेत जे तुमच्या मनावर घाव करून गेले, ज्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळला? नाही, माझ्या आयुष्याच्या कलेची सुरुवात अशी आहे की मला चित्र रेखाटायला, सेडिंग करायला आवडायची. बरोबर. पण शेवटी गुरु हा महत्वाचा आहे. बरोबर. त्याच्याशिवाय संस्कारच नाही त्याच्यात. बरोबर. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहिला तर कुठे पोहोचणार आहे तुम्हाला माहिती नाही. 100%. पण गुरुचं बोट धरल्यानंतर तुम्हाला या मार्गाने जायचं आहे. शेवटी गुरु हा नक्कीच आयुष्याचा वाटाड्याच असतो आपला. तसं मला माझ्या आयुष्यात पहिला गुरु भेटला ते म्हणजे ज्यांचा खूप आदरानं नमस्कार करायला पाहिजे ते असे मुरगुडचे चित्रकार, शिल्पकार विलास होताच. खूप मोठा माणूस, कलावंत, की ज्या माणसाने कधीही प्रसिद्धीची हाव बाळगली नाही. तो स्वतः फक्त एक कलेचा वाटसरू म्हणूया की तो त्याच्या वाटेत चालत राहील. त्या वाटेवर मला कोणी ओळखावं, मला कोणी मोठं म्हणावं असं त्यांनी कधीच अपेक्षा केली नाही. माझं सद्भाग्य होतं की मला त्यांच्याकडे वर्षभर काम शिकता आलं. सुरुवातीला मी त्यांच्याकडे पिक्चरचे बॅनर करायला जायचो आणि तो काळ असा होता की सायकलीवर नावं घातली जायची. बरोबर. तो काळ असा होता की मुरगुडमध्ये राधानगरी पासूनचे लोक सायकलवर नाव घालायला यायचे. तर मला साल कोणतं सर? 1987-88चा काळ, 87चा.
तर नवी सायकल घेतल्यानंतर सायकलच्या चेन कवरवर सायकल नाव घालायचं ही त्यावेळी ती फॅशन होती. ती आताच्या मुलांच्या भाषेत क्रेज होती, क्रेज. क्रेज. बरोबर. तर ते 20-20 किलोमीटर लोक सायकलवर यायचे आणि सायकलवर नाव घालायला वेटिंग मध्ये थांबायचे. बरोबर. तर माझ्या आयुष्याची सुरुवात मला सांगायला मजा वाटते की 1 नंबरच्या छोट्या ब्रशने एका सायकलच्या चेनवर सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत मी नाव घालायचं आणि पुसायचं एवढंच काम करत होतो. बरोबर. ते मनासारखं यायसाठी ही शिकण्याची पहिली पायरी होती. बरं. त्याच्यानंतर मुरगुडला आमच्या इकडे एक जय हिंद चित्रमंदिर नावाचं चित्रमंदिर आहे. तर त्या चित्रमंदिरला आठवड्यातून 15 सिनेमा बदलायचा. बरं. तर त्या सिनेमाचे बॅनर्स बनवायला लागायचे. तर मी माझ्या आयुष्यातली पहिली पिक्चरची बॅनर लिहायला गेलो होतो आमच्या गुरुजींच्या बरोबर, विलास मामांच्या बरोबर. तर ती होती इरसाल कार्टे, लक्ष्मीकांत बेर्डेंचं पिक्चर. तर मला देवनागरी अक्षर लेखनामध्ये विलास मामांनी ते इरसाल कार्टे असं स्केच करून दिलेलं. आणि त्या जय हिंद चित्रमंदिरचे मालक पांढरे शुभ्र विजार, तो शर्ट पांढरा शुभ्र, ते पायातलं कोल्हापुरी पायतान, ते रुबाबात असं बाहेर खुर्ची टाकून बसले. त्यांच्याकडे बघून घाबरून माझ्या सगळ्या अक्षराचे ओरंगळे झालेले. म्हणजे त्या एका गुरुकडे शिकतानाचे ते ओरंगळे आधी माझ्या लक्षात आहेत. तो प्रवास आहे माझ्या कलेचा. कदाचित तेच रंगाचे ओघळ माझे पुढे आकार घेत गेले असतील कोणास ठाऊक. बरोबर. तर ते माझ्या आयुष्यातले पहिले गुरु आहेत. त्याच्यानंतर मी इथं इचलकरंजीत शिक्षणासाठी आलो इकडं गावाकडं. तर आपल्या इचलकरंजीमध्ये अण्णाराम मोंडा शाळेसमोर एक भाजी मार्केट आहे ना, तिथं राजूत आर्ट्स नावाचं दुकान होतं. त्याचे मेन कलाकार व्ही खोत सर. मी त्यांच्या दुकानात मी तुमच्याकडे काम शिकायला येऊ काय असं विचारून गेलेलं त्यांचा शिष्य आहे. माझं सद्भाग्य असं आहे की त्यांच्या दुकानात मी 1990ला काम केलं आणि त्यांच्यासोबतच ते शिक्षक पण होते आमच्याच हायस्कूलमध्ये, सिनियर शिक्षक. तर त्यांनीच मला ह्या शाळेत चित्रकला शिक्षकाच्या नोकरीचा योग जुळवून दिला, सुचवलं. बरोबर. आणि माझं सद्भाग्य असं आहे की ज्यांच्या दुकानात मी पेंटरचं काम करायचो त्यांच्यासोबत मी शिक्षक म्हणून सहकारी झालो. अरे वा. त्यामुळं ते माझे दुसरे गुरु आहेत. पण ह्या व्यावसायिक गुरूंमध्ये माझं जे मधलं शिक्षण आहे ते माझं शास्त्रीय शिक्षण. त्याच्यामध्ये मला फाउंडेशन फर्स्ट इयर ते डिप्लोमा लास्ट इयर पर्यंत जे पैलवान सर, ए.टी. पाटील सर, प्राचार्य एम.के. जाधव सर आणि अख्खा महाराष्ट्र ज्यांना गुरुवर्य म्हणतात ते माझगावकर सर माझ्यासाठी सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण आजही 1996 पासून आतापर्यंतची त्यांची बरीचशी शब्द अजून कानात घुमत असतात. ती इथं घर करून आहेत. बरोबर. म्हणजे गुरु कसा असावा, किती नम्र असावा, विद्यार्थ्यांना देण्याची जी सात्विक पद्धत असते ना ती त्यांच्याकडे होती. 100%. म्हणजे आम्ही 1996ला डिप्लोमाच्या वर्गात असताना ते ऑफिस करून वर्गाकडे यायचे ना, तर पडलेली पाण्याची पाईप घेऊन ते झाडांना पाणी घालायचे आणि विद्यार्थ्याच्या पाठीमागं गुपचूप येऊन त्याचं काम बघत राहायचे. विद्यार्थ्याला सुद्धा मोठेपण द्यायला तितक्या मोठ्या मनाचा गुरु असायला पाहिजे. 100%. आम्हाला कधीही ते नावानं बोलवायचे नाही. आम्हाला म्हणायचे काय काय आर्टिस्ट. त्याच काळात ते आम्हाला आर्टिस्ट म्हणायचे. त्या काळात आम्हाला ते जरा बोजड वाटायचं. सरांनी आपल्याला आर्टिस्ट म्हणलं, खरंच आपण आर्टिस्ट आहोत काय असं वाटायचं. बरोबर. पण गुरुच इतका मोठा होता की त्यांना माहित असायचं की या प्रत्येक पोरात एक आर्टिस्ट लपलाय. भले तो आज बाहेर आला नसेल पण तो उद्या बाहेर येणार आहे. त्याने त्या काळात 1996ला आम्हाला आर्टिस्ट म्हणून मारलेले हाक, तीच हाक त्यांच्या शब्दाला जागण्यासाठी कित्येक जण आर्टिस्ट झाले आणि त्याने हाक मारली म्हणून आम्ही त्या हाकेला अजून ऐकतो. बरोबर. असा गुरु असायला आता हे तुमचं आत्ताच ऐकत असताना ना मला खूप वेगळं वाटलं. खूप वेगळं म्हणजे का, मी लगेच आत्ताच्या काळाशी रिलेट केलं. हा बरोबर. आज तुम्हाला इतक्या 30 वर्षानंतर देखील तुमचे गुरु आठवत आहेत, त्यांची नावं आठवत आहेत आणि त्यांच्यामुळे तुम्ही घडलात हे सांगण्यासाठी तुमचं मन किंवा आतुरता दिसते. आजचा विद्यार्थी कुठं तर गुरु निवडण्यात किंवा गुरु मानण्यात कमी पडतोय का सर? सर यात दोन बाजू महत्वाचे आहेत. बरोबर. मुळात विद्यार्थ्यांना गुरुचं महत्व कळलंय का? म्हणजे गुरु ही संकल्पना नष्ट होत चालल्या काय असं वाटायला. आता शिक्षक राहिले नाही. याचं एक सुद्धा उत्तम तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे पूर्वी मास्तर म्हणायचे. तर आता मास्तर हा शब्द आपल्याला असा कमीपणाचा वाटतो. कमीपणा वाटला. त्याचं एक उदाहरण सांगतो सर. मला ज्या वेळेला आदर्श शिक्षक
पुरस्कार कलाध्यापक संघाचा पुणे विभागाचा मिळाला. त्याचं वितरण नागपूरला होतं. बरोबर. माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातनं माझे सगळे ज्येष्ठ शिक्षक बंधू, आमच्या कलाक्षेत्रातले सगळे सहकारी माझ्यासाठी जवळपास 13 जण नागपूरला आलेले. बर. पूर्ण राज्यातून कमीत कमी 800-900 लोक कला शिक्षक त्या सोहळ्याला उपस्थित होते. बरोबर. 2-3 दिवसाचा सोहळा होता. आणि आमच्या त्या पारितोषिक वितरणासाठी किंवा पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी त्या काळात तिथं 2011ला नागपूरच्या महापौर मॅडम होत्या. आता नाव विसरलो त्यांचं. 100. त्या प्रमुख पाहुण्या होत्या. हा. तर त्यांनी भाषणाची सुरुवात अशी केली की सर्व मास्तरांना माझा नमस्कार. त्यावेळेला सगळ्याच शिक्षकांचे कान टवकारले. त्या म्हणाल्या, का म्हटलं? तुम्हाला कदाचित हा शब्द ऐकायला कसा तरी वाटला असेल ना, बरोबर. पण तुम्हाला मी त्याच्या पुढचं सांगतो म्हणल्या. आणि त्या म्हणाल्या की मी तुम्हाला म्हणालो की सर्व मास्तरांना माझा नमस्कार. त्याचा अर्थ असा आहे की माझ्या स्तरावरती म्हणजे आईच्या उंचीवरती येऊन शिकवतो तो शिक्षक. किती मोठी गोष्ट. या शब्दाचा अर्थ असा आहे की मास्तर, बरोबर. आईचा आईच्या स्तरापर्यंत जी व्यक्ती असे तुम्ही सगळे शिक्षक आहात. बरोबर. त्या योग्यतेचे आहात. म्हणून तर तुम्ही या पुरस्कार सोहळ्यासाठी आलात. म्हणून तुम्हाला मी मास्तरांना म्हणालो. बरोबर. सर्व मास्तरांना माझा नमस्कार असं म्हणालो. तर हे सुद्धा शब्दातले बदल सुद्धा महत्वाचे आहेत. खूप महत्वाचं. मास्तर म्हणजे काय, शिक्षक म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, या शब्दांचा अर्थाचा जर उलगडा झाला नसेल तर मग सर म्हटलं काय आणि बाजूला सर म्हटलं काय एकच. बरोबर. मग मला तेच विचारावं असं वाटतं सर तुम्हाला की का विद्यार्थी आजकाल गुरु निवडण्यात किंवा ते समजण्यात कमी पडत आहेत? त्यांच्या आजूबाजूला असं काय वातावरण झाले की आजकाल मी बघतोय की गुरुच नाही आहेत विद्यार्थ्यांना. ते फक्त शाळेत जातात, शिकतात, घरी येतात, मोबाईल घेतात, दिलेला अभ्यास पूर्ण करतात. तो केला तर केला, नाही केला तर नाही केला, दुसऱ्या दिवशी परत शाळेत जातात. घडण्याची प्रक्रिया कुठेतरी थांबलेली आहे. आणि अचानक हीच मुलं पुढे जाऊन नैराश्यात जातात. त्यांना ध्येय नाही सापडत आणि ध्येय नाही सापडल्यामुळं खूप चुकीचे आणि टोकाचे निर्णय ते घ्यायला लागलेले. जर गुरु त्यांना योग्य वेळी मिळाला, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं, दिशा मिळाली जगण्याची, तर कदाचित त्यांचं आयुष्य पण बदलेल आणि समाजाला पण एक चांगले म्हणजे भविष्यातले नागरिक मिळतील असं मला वाटतं. तुम्ही याकडे कसं बघता? आता सर 25 वर्ष मी शिक्षक म्हणून काम करतोय की नाही. बरोबर. तर मी 10 वर्षा पाठीमागचा जर काळ बघितला, बरोबर, तर त्या 10 वर्षाच्या पाठीमागच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षकाविषयीचा असणारा आदर आज सुद्धा दिसतो. तिथे संस्कार शिल्लक होता. त्याचं कारण असं होतं की 10 वर्षा पाठीमागच्या काळात सुद्धा त्या काळातल्या पालकांना आपलं पोर घडलं पाहिजेची जाणीव होती. 100%. याची प्रक्रिया कशी आहे की 10 वर्षा पाठीमागचा शिक्षक आणि आजचा शिक्षक काय फरक आहे सर असा? नाही, आजचा शिक्षक बुद्धिमान आहे, तंत्रस्नेही आहे, आधुनिक आहे. बरोबर. आणि आजच्या पिढीला आधुनिकतेची गरज पण आहे. 100%. तंत्र विकसित झाले, तंत्र जाणून घेण्याची, ती अवगत करण्याची, ती वापरण्याची सुद्धा गरज आहे. धावत्या जगाबरोबर धावलं पाहिजे. हे सगळं 100% बरोबर आहे. पण फक्त धावलंच पाहिजे का? माझं म्हणणं असं आहे की आजची शैक्षणिक प्रक्रिया त्याला फक्त तंत्रासारखं, यंत्रासारखं जगायला शिकवते. म्हणजे तू शिक, तू हे शिकून ह्या गोष्टीत गेलास की तू इंजिनियर होशील, मग तू डॉक्टर होशील, मग तुला एवढं मोठं पॅकेज मिळेल, मग तू श्रीमंत होशील. बरोबर. हे सगळं जरी खरं असलं तर आजच्या ह्या पद्धतीमध्ये आणि आजच्या प्रोसेसमध्ये आई वडिलांची तर काय अपेक्षा? बरोबर की, म्हणजे चांगला जॉब मिळावा. नाही, कुणाला नाही वाटत की माझ्या मुलाला मोठा जॉब असावा, माझ्या मुलाला मोठ्या पगाराची नोकरी असावी. भौतिक साधनांची सगळ्यांना गरज आहे, पण हे मिळवत असताना हरवत काय चाललंय हे पण कळायला पाहिजे. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे, पोर एक वेळ घडलं नाही तरी चालेल, पण बिघडलं पण नसलं पाहिजे. 100%. आणि मग ह्या घोळात नेमकं काय घडायला लागले? आई बापाला आपलं पोर घडवायचंय म्हणजे कशाच्या दृष्टीने घडवायचंय, आणि शिक्षकांना त्या मुलाला द्यायचंय म्हणजे नेमकं काय द्यायचंय. बरं, ही सगळी जी प्रोसेस चालू आहे, आता मी शिक्षक म्हणून काम करताना मला कधी कधी असा प्रश्न पडतोय, आतापर्यंत जेवढे विचारवंत घडले, जेवढे कलावंत घडले, जेवढे
शास्त्रज्ञ घडले, तंत्रज्ञ बरोबर. घडले, डॉक्टर घडले, सगळे घडली मोठी माणसं हो. की ज्यांचा इतिहास आहे. ही सगळी साधनं, ह्या सगळ्या शैक्षणिक पद्धती त्या लोकांच्या काळात होत्या का हो? नाही मग काहीच कशी नाही. घडली माणसं ही? हा सुद्धा प्रश्न आहे की नाही? बरोबर की. मग आत्ताच्या पिढीला ह्या सगळ्या तंत्रांची खरंच गरज आहे का? बरोबर. आणि जर गरज असेल हा त्याच्याकडे साधन म्हणून बघूया, बरोबर. सोय म्हणून नाही. बरोबर. साधनाचा वापर कितपत करावा, सोयी बिघडणे इतपत, संस्कार बिघडणे इतपत. ठीक आहे, आज आपल्याकडे मोबाईल नावाचं साधन आलं. ठीक आहे, कोरोनाचा काळ नव्हता तोपर्यंत आम्ही अभ्यास द्यायचो, मुलं अभ्यास करायची. पालकच सांगतात तुम्ही आमच्या मोबाईलवर मुलांना अभ्यास पाठवत नाही. म्हणजे मोबाईलवर अभ्यास पाठवत नाही, मोबाईलवर अभ्यास पाठवला तर तेच पालक पुन्हा तक्रार घेऊन येतात. तुम्ही तुम्ही मोबाईलवर अभ्यास पाठवता, आमचं पोरगं अभ्यास सोडून मोबाईल बघत बसतं. साधनाचा उपयोग कितपत करावा? बरं, आता त्या मुलासाठी आदर्श काय आहे? तुम्ही काय सांगू शकत नाही, तुम्हाला आमच्याकडे तक्रार काय घेऊन यावं लागते? तुमच्याच हातातला मोबाईल खाली ठेवू शकत नाही तुम्ही. बरोबर. त्या मुलाच्या हातातला मोबाईल तुम्हाला कधी काढून घेण्याची उत्सुकता लागलेली असते. तो संस्कार, थोडक्यात सांगू का, हा मोबाईल वापरण्याचा किंवा तंत्र वापरण्याचा संस्कार या 10 वर्षातल्या पिढीत गर्भसंस्कार झालाय म्हणायला काही हरकत नाही. हो 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 100% सर. आणि मग आजकाल स्त्रिया, गर्भवती स्त्रिया हा. पुस्तकं वाचायला सोडून मोबाईल चेक करत बसतात. नक्कीच गर्भसंस्कार हा जो प्रकार आहे, जो प्रचलित आहे, बाळ ही जन्माला आल्यानंतर तेच होणार आहे. आणि आजकाल मी बघतोय की 2.5-3 वर्षाचं बाळ ज्यावेळी खायला सुरू करतं त्यावेळी चिव माऊचा घास बंद झालाय. मोबाईल हातात दिला जातो आणि त्याला भरवलं जात नाही. आणि त्याचं कोण कौतुक आलंय की किती लहान आहे खरं त्याचं ते ओपन करते बघा, कौतुक केलं जातं, त्याला तो उघडतो. आणि 2.5 वर्षाचा आणि आम्ही सुद्धा त्याची शिफारस करतो की आजची पिढी ऍडव्हान्स आहे. बरोबर. तसं कौतुक पण करतो. सर मला हे तुम्हाला विचारायचं आहे, या सगळ्याच कारण किंवा आजकालची मुलं बिघडलेत हे जे पालक 10वीत आल्यानंतर सांगतात, ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी मुलगा थोडासा कळत्या वयात येतो त्यावेळी पालकांचं लक्ष जातं की मुलगा थोडासा बदललाय, बोलणं कमी झालंय. यामध्ये कुठेतरी पालकांचा विद्यार्थ्यांशी संवाद जो कमी झालेला आहे. नाही, ह्याचं कारण असं आहे की तो बिघडेपर्यंतचा जो काळ आहे, तो बिघडेपर्यंतचा जो काळ आहे तो त्यांनी कोण कौतुकासाठी दुर्लक्षित केलेला काळ, बरोबर, त्याचा परिणाम आहे. आणि तो एका दिवसात घडलेला नसतो. 100% सर. दीर्घकाळ वाईट गोष्टीला चांगलं म्हणण्याचा ती पोच पावते असते. बरोबर. आपल्या मुलांकडं तुझं हे चूक आहे म्हणून सांगायचं सामर्थ्य आई बापाकडे असायला पाहिजे. आहे का सर आजकाल? नाही. का नाहीये? त्याला जपणं महत्वाचं झालंय ना. बर, का नाही, थोडंसं आपण मागचा काळ बघायला गेलो तर एका कुटुंबात 4-5 मुलं असायची. ते पडून जवळून आलं तरी आई बापाला बघायला सवड नसायची. त्यांचं त्यांना कष्ट करून पुरवलं. आणि 4 बडवलं जायचं. मार खायला लागायचं. बरोबर. कापड म्हणजे त्याला रफ अँड टफ बनवण्यावर भर होता. असं सुद्धा म्हणलं जायचं की अरे तू हमाली कर, तुझ्या दंडात ताकद पाहिजे. आता ते काही नाही, त्याचं दप्तर आई घेऊन येते, त्याला बाप गाडी घेऊन. मला आठवतं विहिरीत टाकलं जायचं साडी बांधून, आयाच टाकायच्या. त्याच्यापर्यंत यायचं असलं तर बुड आणि मर भाषा असायची, पण त्यात त्यामुळे घडायचं. नाही, बुड आणि मर म्हणण्यात सुद्धा प्रेम असायचं. काय आई स्वतः उडी मारायची पोरग्याला जर पोहता येत नाही. आताचा काळ असा आहे ना की म्हणजे किती सोयी करून ठेवायच्या की त्या सोयी दिसते बिघडायला लागले. हो. ह्या पृथ्वी तलावरचा मला वाटतं कुठलाच प्राणी किंवा कुठलाच पक्षी असा नाही की त्या पिढीची तरतूद करून ठेवतोय. हो हो. पंखात बळ आल्यानंतर पक्षी त्याला झाडून फेकून देतो, त्याचं ते उडायला त्याचं ते ना. आपलं मात्र तसं नाही. म्हणजे आमचा काळ असा होता की बापानं पाठीमागं सायकलचं कॅरियर धरायचं आणि काकेत सायकलची शीट धरून अर्ध पॅडल मारत गेल्यानंतर बाप सोडून द्यायचा. त्याला माहित असायचं ह्याला कधीतरी सोडून द्यायला लागलं. पण आता तो काळ आणि हा काळ ह्यात फरक एवढाच आहे, ते कधीच पडू नये म्हणून त्याला 3 चाकं लागतात. हा जो फरक आहे, कधीच पडू नये याचा अर्थ असा आहे की तो कधीच घडू नये. बरोबर. पडला तरच घडेल, लागलं तर त्याला कळेल की असं लागतं. बरोबर. आपण ते सगळं जपत आलोय आणि ह्याच्या पाठीमागं पालकांच्या मनामध्ये या धावत्या जगाची भीती निर्माण आहे. ते जगलंच पाहिजे, ते असंच घडलं पाहिजे, ते तसंच घडलं पाहिजे आणि ते आर्थिकदृष्ट्या सबळ झालं पाहिजे म्हणजे आम्ही चांगले झालो असं नाही. बरोबर. आर्थिकदृष्ट्या सबळ झालेली मुलं कितपत चांगली वागतात, ते कोणत्या मार्गाला गेले, प्रश्नचिन्हच आहे. तो आपल्या घरी येणारा पैसा संस्कारातून येतो का, स्वकष्टातून येतो का, चांगल्या मार्गाने येतो का, याचा अर्थ काय. बरोबर. पैसा हा जगण्याचं जसं भौतिक साधनाची गरज आहे
तसं ते संस्कारी सुद्धा असायला पाहिजे. 100% म्हणजे मी परवा कुणाची तरी एक मुलाखत ऐकली की त्याच्यामध्ये ते म्हणाले की माझी आई मला पगार झाल्यानंतर देवासमोर ठेव असं म्हणायची. मग मी ते देवासमोर ठेवायचो आणि नंतर ते घ्यायचो. बरोबर. तर हा जो संस्काराचा भाग आहे जुन्या लोकांचा, कष्टाचेच पैसे देवासमोर ठेवून घेतल्यानंतर ते प्रसाद होतात. बरोबर. आणि ते वाईट मार्गाला खर्च करताना ते देवाकडून आलेत, मला हे वाईट कामाला खर्च करायला नको आहे असं मन सांगतं. हा संस्कार आहे. बरोबर. त्याच्यात तुम्ही देव माना अगर न माना, पण संस्काराचा जो भाग आहे तो आईनं मुलाला दिलेला आहे. बरोबर. तुम्ही असेच पैसे मिळवले आणि देवाजवळ नाही ठेवायचं तुमचं धाडस होणार. तुम्ही चुकीच्या मार्गाने मिळवलेले पैसे देवाजवळ कधीच नाही ठेवू देवाजवळ शकत. जाणार. बरोबर. आणि चुकीच्या मार्गाने मिळवलेले पैसे तुम्हाला चुकीच्या मार्गावर खर्च करायला वाईट वाटणार नाही. 100%. मग चुकीच्या मार्गावर आलेलं, चुकीच्या मार्गावर जाताना आपण चुकीच्या मार्गावर कधी गेलो हे कळणार नाही, असा हा प्रवास आहे. बरोबर. आणि आता तो सातत्यानं चालू आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला कदाचित तो आदर्श वाटायला लागलाय. म्हणजे मला असं वाटतं की तुमचं तात्पर्य असं होतं की कुठंतरी संस्कारांची कमी आता व्हायला होत लागली. चाललेली आहे. व्हायला लागलाय. काय संस्कार म्हणजे काय करायला पाहिजे हे पहिला सांगणं गरजेचं आहे. कारण मला आज जे जाणवतंय, आज मुलाला सगळं मिळवून देणं ह्यालाच संस्काराची व्याख्या तयार झाल्यासारखं झालेलं आहे. मागितलं की त्याला देणं, गर्वानं सांगितलं जातं मुलाला काही कमी पडू देत नाही. 40,000 50,000च्या प्रायव्हेट स्कूलमध्ये त्याला पहिलीच्या बाळाला, बालवाडीच्या बाळाला घातलेला आहे. याचा अर्थ त्यांची जबाबदारी संपली का? असा दृष्टिकोन झालाय. हा, मग आणि काय? याच्या पाठीमागं पालकांचं एक वाक्य असतं, बरोबर. अहो आमची परिस्थिती नव्हती हो, आम्हाला जे आम्हाला मिळालं मिळालं नाही ते त्यांना पुरवणं आमचं कर्तव्य आहे. मग हे पालकांना काय सांगाल तुम्ही? हे करत असताना सुद्धा हम्म. आपली जबाबदारी आहे की तो कसा घडतोय हे बघणं आपली बरोबर. गरज आहे ना. म्हणजे पूर्वी आम्ही खड्डा काढून झाड लावायचो, आता तुम्ही कुंडीत लावा लागलाय. बरोबर. बरं लावा ना कुंडीत, पण ती कुंडी सुरक्षित पाहिजे, ती कुंडी संस्कारित पाहिजे ना. कोणत्या कुंडीत झाड लावा आणि लावल्यानंतर त्याला जगवलं पण पाहिजे. जगवलं पाहिजे, आज लावण्यापर्यंतच त्याचं मर्यादा रक्षण केलं आहे. पाहिजे. बरोबर. मग हे संस्कारांच्या संदर्भात तुम्ही आमच्या पालकांना काय सांगाल की काय लहान जन्मलेल्या बाळापासून ते शिक्षणापर्यंत येईपर्यंत तुमच्या हातात देईपर्यंत त्यांच्यामध्ये काय काय संस्कार घडले?